नमस्कार सर्वांना. आजची रेसिपी आहे डिंक लाडू. त्यासाठी मी प्रथम तुपामध्ये डिंक तळून घेतलेला आहे आणि तो क्रश केला आहे. त्याच तुपामध्ये मी नंतर काजू आणि बदाम भाजून घेतले आहेत. ते लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकलेलं आहे. सुकं खोबरं चांगलं परतून घेतल्यानंतर आपण डिंक बारीक करून घेऊयात. हा बघा, इझी हा डिंक फुटत आहे. असा डिंक तुम्ही तळून घ्या, म्हणजे त्यात लाडूचा स्वाद येईल. नंतर त्याच्यामध्ये आपण भाजलेले खोबरे आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात. हे मिश्रण एकजीव करून त्याच्यामध्ये बिया काढलेली खजूर घालून घेऊयात. खजूर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. या खजुराच्या बिया काढून ठेवलेल्या होत्या. ही खजूर चांगली एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजे लाडू अगदी मऊ आणि चवीला चांगले लागतात. हे लाडू तुम्ही नुकतेच आई झालेल्या महिलांसाठी देऊ शकता. हे लाडू खूप पौष्टिक असतात. मग आवडली का तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब